स्वराज्य माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांच्या संकल्पनेतून साकारलेलं स्वराज्य, शिवछत्रपतींच्या पराक्रमातून उभं राहिलेलं स्वराज्य, शंभूराजांच्या धाडसी कल्पकतेतून विस्तारलेलं स्वराज्य, गनिमांना उभ्या मैदानात सळोकी पळो करून सोडणारं स्वराज्य, आया बहिणींच्या अब्रूचं रक्षण करणारं स्वराज्य, सर्व जातीय धर्मांच्या मावळ्यांना आपलं वाटणारं स्वराज्य, गुलामगिरीच्या साखळदंडातून मुक्तता करणारं स्वराज्य, तुमचं माझं अवघ्या मराठी जनांचं स्वराज्य. 350 वर्षापूर्वी याच स्वराज्यात अनेक सोनेरी दिवस पाहिले. इथल्या रयतेला सुखाचे दिवस दाखविले. पण दुर्दैवाने याच स्वराज्याच्या इतिहासातील काळा दिवस इथल्या रयतेला पाहावा लागला. ज्या दिवसाची नुसती आठवण जरी काढली तरी इतिहासाची पानेसुद्धा थरारतात. हा तोच दिवस 11 मार्च 1689, जेव्हा शंभूराजे नावाच्या एका वादळाचा शेवट झाला. शंभूराजांना मुकरब खानाने संगमेश्वरमध्ये कैद केले. ती तारीख होती 1 फेब्रुवारी 1689. त्यानंतर पुढील तब्बल 40 दिवस औरंगजेबाच्या छावणीमध्ये संभाजी महाराजांवरती अनन्वित अत्याचार सुरू होते. तलवारीच्या पातीने शंभूराजांच्या शरीरावर सपासप वार केले होते. मांसाचे लगदे कापून कोल्ह्या कुत्र्यांना खाऊ घातले होते. शंभूराजांच्या ज्या डोळ्याकडे नजर वर करून पाहण्याची शत्रूची हिंमत होत नव्हती, त्याच डोळ्यात लालबुंद तप्त सळया घुसून डोळे काढले होते. हवेपेक्षाही जास्त वेगाने शंभूराजांची तलवार चालत होती. पण त्याच तलवारीपेक्षाही धारदार शब्द ज्या जिभेतून बाहेर पडत होते, ती जीभच छाटली आपल्या राजाची. शेवटी उगवलाच तो दिवस 11 मार्च 1689. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी संभाजी महाराजांचं मस्तक कलम करण्यात आलं. अरे, औरंगजेबासमोर झुकले असते, नमले असते तर ऐशोआरामात 100-125 वर्षाचं आयुष्य शंभूराजे जगू शकले असते. मग का झुकले नाहीत, का शरण गेले नाहीत औरंगजेबास? आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, राष्ट्रप्रेमासाठी आणि राष्ट्रभक्तीसाठी मरण आले तरी चालेल, पण शरण जाणार नाही. हे वाघाचं काळीज होतं संभाजी महाराजांचं. शंभूराजांच्या त्यागाला, राष्ट्रभक्तीला आणि पराक्रमाला अवघ्या महाराष्ट्राचा मानाचा मुजरा.